माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन. वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. केंद्रीय मंत्रिमंडळाचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. काँग्रेस कार्यकारिणीचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे बेळगावहून तातडीनं दिल्लीत दाखल. देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोल छाप सोडली. लोकांच्या हितासाठी काम केलं. पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली. तर मनमोहन सिंग यांचं योगदान विसरणं अशक्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. परळीमध्ये बंदूक घेऊन फिरणारा आणि हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अखेर अटक. फडला 1 दिवसाची पोलीस कोठडी. अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचा हातात बंदूक घेतलेला व्हिडिओ ट्विट. बंदुकीचा लायसन्स चेक करा, दमानियांची मागणी. कल्याण हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा. आरोपी विशाल गवळीवर याआधी देखील 8 गुन्हे दाखल. मानसिक रुग्ण असल्याचा दाखला दाखवून मिळवला होता जामीन. भंडाऱ्यातील नर्सिंग कॉलेजमधील धक्कादायक प्रकार. परीक्षेत पास करण्यासाठी मुलींकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप. पालकांनी शिक्षकाला चोपलं. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आपण बघूयात. अतिशय दुःखद बातमी ती म्हणजे भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त होते. भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं देशावरती शोककळा पसरली आहे. देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे आज आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. आज 11 वाजता या संदर्भात मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. या संदर्भात काही राजकीय नेते मंडळींच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, ऐकूयात. मोठा धक्का बसलेला आहे. देशाचं आणि काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहेच आहे. पण त्याचबरोबर माझं व्यक्तिगत फार नुकसान झालेलं आहे. कारण मी सत्तेच्या राजकारणामध्ये आले होतो त्यांच्या हाताखाली पंतप्रधान कार्यालयामधील राज्यमंत्री म्हणून. 2004 ते 2010 पर्यंत मी 6.5 वर्ष त्यांच्या कार्यालयामध्ये प्रधानमंत्री कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून काम केलं. त्या कालखंडामध्ये सत्ता कशी वापरायची, सत्ता फक्त जनहिताकरता कशी वापरायची आणि निर्णय प्रक्रियेमध्ये बौद्धिक निर्णयाचा किती वाटा मोठा महत्वाचा असतो आणि तो किती एखादा हुशार तज्ञ अकॅडमिक राजकर्ता कशा प्रकारचे निर्णय घेतोय मला फार जवळून पाहायला मिळालं. त्यावेळेला आम्ही अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले. माहितीच्या अधिकाराचा कायदा, कामाचा कायदा, मनरेगा, खाद्यान्न सुरक्षिततेचा कायदा, शिक्षणाचा हक्क, आदिवासींच्या पट्ट्याचे हक्क असे अनेक महत्वाचे कायदे आम्ही पास केले. 2008चं वैश्विक आर्थिक संकटाने सहजपणे देशाला तारून नेलं, कोणाला कळू पण दिलं नाही. पण त्याची सर्वात मोठी उपलब्धी माझ्या दृष्टीनं इंडो US न्यूक्लिअर डील होती. अमेरिकेबद्दलचे आपले
परराष्ट्र धोरणातले सगळे सरसंबंध त्यांनी आमूलाग्र त्यामध्ये बदलले. देशाचा खूप मोठा फायदा करून दिला. आणि त्याच्या आधी 1991 ते 96 पर्यंत मी पहिल्या टर्मला खासदार म्हणून निवडून गेलो होतो. त्यामुळे नरसिंह राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून काम पाहण्याची जबाबदारी टाकली. आणि त्यावेळेला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटातून देश जात असताना मनमोहन सिंग यांनी देशाला सावरलं आणि आर्थिक सुधारणा केल्यामुळं देश एक अत्यंत मोठ्या वेगाने एक महाशक्ती म्हणून पुढे उदयास आला. त्याचं सर्वच्या सर्व श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलं पाहिजे. नक्की. चव्हाण सर, तुम्हाला मंदार फणसे बोलतोय. तुम्हाला एक आणखी महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही अत्यंत महत्वाची भूमिका त्या काळात स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत आणि सोनिया गांधी यांच्यासोबत ती भूमिका तुम्ही निभावलेली होती. ज्या पद्धतीनं इतकी मोठी जबाबदारी त्या काळातली जागतिक परिस्थिती पाहता तुमच्या संपूर्ण त्या काळातल्या पक्षावरती आणि तुमच्या खास करून एकूण सहकार्यावरती अवलंबून होती, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग या दोन विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींना त्यावेळेला कशा पद्धतीनं बघत होता, कशा पद्धतीने त्यांना त्यांच्यामध्ये समन्वय साधत होता? देशात मला वाटतं पहिल्यांदाच असं सरकार स्थापन झालं होतं, कारण निवडणुकीचा कौल हा सोनिया गांधींच्या बाजूने होता. त्या पक्षाच्या अध्यक्ष होत्या. प्रत्येकाला त्या पंतप्रधान होतील असं वाटलं होतं, पण त्यांनी ती जबाबदारी न स्वीकारता ती जबाबदारी डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिली. कारण खूप गंभीर संकट होतं आणि त्यावेळेला त्यांनी मला तिथं समन्वयक म्हणून पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून माझी नेमणूक केली. अर्थात माझ्या जीवनातली ते 6 वर्ष ही अत्यंत महत्वाचा कालखंड होता, यात काही शंका नाही. दोघांनी अत्यंत समन्वय, फार सुरेखपणे समन्वय साधला. कुणाचाही उपमर्द होऊ न देता, कुणाचाही अपमान न होऊ देता प्रोटोकॉल सांभाळला. पंतप्रधान पदाची गरिमा कायम ठेवत सोनिया गांधींनी अध्यक्षपद सांभाळलं आणि त्याचा मी त्या सर्व कालखंडाचा अतिशय जवळून मी पाहिलेला आहे. कारण मी सोनिया गांधींचा महासचिव होतो पार्टीचा. 8 राज्यांचा मी जनरल सेक्रेटरी होतो आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातला पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून महत्वाची जबाबदारी माझ्यावर होती. दोन्हीचं समन्वय साधण्याचं अत्यंत नाजूक आणि अवघड काम त्यावेळेला मला करावं लागलं. मला माझ्या खांद्यावर ते दोघांनी विश्वास टाकला होता. मला वाटतं ते पहिले 6 UPA सरकारचे पहिले टर्म आणि नंतर मी वर्षभर आणखी विज्ञान तंत्रज्ञान खात्याचा स्वतंत्र प्रभाग मला मिळाला, तिथे काम केलं आणि कुठलंही त्या ठिकाणी काहीही गैरप्रकार कुठं झाला नव्हता. त्यानंतर जे स्कॅन्डल्स सगळे पुढे आले, मी गेल्यानंतर आले, हे मला आवर्जून सांगायचंय. पण खूप सावधगिरीनं काम करावं लागलं आणि सर्वांचं त्याकडे सहकार्य मिळालं. परंतु मला खूप काही शिकायला मिळालं. त्याच्याबद्दल मी आणि मनमोहन सिंग यांनी मला खूप प्रचंड प्रेम दिलं आणि ती मुलासारखं वागवलं आणि त्यामध्ये खूप मोठा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला त्या कालखंडामुळे. मी तो कधी कालखंड विसरणार नाही. त्यामुळं देशाचं, काँग्रेस पक्षाचं हानी झालेली आहे, तर माझी व्यक्तिगत देखील फार मोठी हानी झाली असं मला वाटतं. एक आणखीच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला चव्हाण सर, की ज्या पद्धतीने तुम्ही स्वतः सुद्धा प्रत्यक्षातल्या राजकारणामध्ये आणि त्याबरोबरनं एका विविध पद्धतीनं तुमचा जो अभ्यास आहे किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही अमेरिकेतनं सुद्धा इथे आलात आणि राजकारणामध्ये इच्छा नसताना सुद्धा त्यानंतर तुम्ही एक मोठी कामगिरी बजावली, एक मोठी जबाबदारी घेतली. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुद्धा त्यावेळेला असं हिणवण्यात येत होतं की ही व्यक्ती राजकारणी नाहीये. तुम्हाला असं वाटतं का की त्यांच्यातलं राजकारण आणि त्यांच्यातला जो अर्थकारणी होता किंवा त्याबरोबरनं त्यांच्यातला जो एक अकॅडमिशियन होता, या सगळ्या बाबी पूरक ठरल्या या सगळ्या राजकारणाला, की एक ते राजकारणी म्हणून अधिक मुत्सद्दी असते तर आणखीन पुढे काही वेगळं घडलं असतं असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं ते राजकारण चांगल्या प्रकारे ओळखत होते, पण ते परंपरागत राजकारणासारखं वागत नव्हते. कारण ते खूप बुद्धिवादी होते आणि कुठलाही निर्णय घेताना त्या देश हित हे प्रथम कसं असेल, पार्टीचं हित किंवा व्यक्तिगत किंवा इतर मित्रमंडळींचं हित हे नंतर. पण त्यामुळं त्यांनी राजकारण त्यांना चांगलं कळत होतं. कळत नव्हतं असं नव्हतं, ते राजकारणी नव्हते असं म्हटलं जातं. त्यांनी राजकारणी खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं आणि खूप मोठं देशाचं काम केलं.
पण मला वाटतं की एक नवीन प्रयोग होता देशाच्या राजकारणामध्ये की पक्ष एकाने सांभाळायचा आणि सरकार एकाने सांभाळायचं. हे फार नाजूक प्रकरण होतं, पण त्या दोघांनी सांभाळलं आणि त्याचा देशाला फायदा झाला. प्रधानमंत्री पद पर 10 साल जिन्होंने बहुत अच्छा काम किया था वो डॉक्टर मनमोहन सिंह जी, इनका आज एम्स अस्पताल में निधन हो गया है. उससे हमें सभी लोगों को बहुत बड़ा दुख भी हुआ है. जरूर राजनीति में अलग अलग पार्टियों के साथ अलायंस होता है, लेकिन भारत में रहने वाले हम सब लोग ऐसे दुख में शामिल होने की हमारी परंपरा है. और डॉक्टर मनमोहन सिंह जी के साथ मेरे बहुत नजदीक के संबंध थे. जब मैं लोकसभा में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से चुनकर आया था 2004 में, 2009 में, तो 2004 में माननीय डॉक्टर मनमोहन सिंह जी देश के प्रधानमंत्री बने थे और मैं तब यूपीए के साथ था. उनके साथ हमेशा मीटिंग में हमारी मुलाकात होती थी. कई बार कुछ काम के लिए भी मैं उनको जाकर मिलता था. और बहुत ही अच्छे दिल के वो आदमी थे, बहुत ही सीधे साधे आदमी थे, लेकिन बहुत बड़े अभ्यासु थे, बहुत बड़े अर्थतज्ञ थे. उनका नाम पूरे देश भर में अर्थतज्ञ के माध्यम से बहुत बड़ा नाम था. तो अचानक उनका जाना हमारे लिए, सभी लोगों के लिए दुख की बात है. मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से और नरेंद्र मोदी सरकार में सामाजिक न्याय और अधिकारिता राज्य मंत्री के नाते मैं डॉक्टर मनमोहन सिंह जी को आदरांजलि अर्पित करता हूँ. डॉक्टर मनमोहन सिंह जी के निधन पर बहुत ही अफसोस हुआ. वो मेरे ख्याल में देश के पहले प्रधानमंत्री थे जो इकोनॉमिस्ट, और उनकी छाप पूरी दुनिया में पड़ी. उनके इकोनॉमिक लिबरलाइजेशन के लिए, जिससे हिंदुस्तान का इकोनॉमिक नक्शा ही बदल गया. आज उनके क्रिटिक भी उनकी तारीफ करते. हमें दोनों को इकट्ठे काम करने का मौका एज कुलीग भी मिला 91 से 96 तक. डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या विरोधकांवरती शेरोशायरी करून अनोख्या पद्धतीनं टीका करायचे आणि त्यांची ही टीका करण्याची शैली विरोधकांना सुद्धा चांगलीच सुखावून जायची. हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रख ली. माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं. माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं. तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार देख. But I am reminded of a couplet by Iqbal. मिट गए मिस्र, यूनान और रोमा, लेकिन कायम है अब तक नामो निशान हमारा. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. सदियों रहा है दुश्मन दौरे ज़मानत को. तर राज्यसभेमध्ये मनमोहन सिंग ज्या वेळेला व्हीलचेअरवरनं मतदानासाठी आले होते, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची स्तुती केली होती. वोट किया. एक सांसद अपने दायित्व के लिए कितना सजग है उसका वो उदाहरण है. सवाल ये नहीं है कि वो किसको ताकत देने के लिए आए थे. मैं मानता हूं वो लोकतंत्र को ताकत देने आए थे.
मैं विशेष रूप से माननीय डॉक्टर मनमोहन सिंह जी का स्मरण करना चाहूंगा। 6 बार इस सदन में वो अपने मूल्यवान विचारों से और नेता के रूप में भी और प्रतिपक्ष में भी नेता के रूप में उनका बहुत बड़ा योगदान रहा है। वैचारिक मतभेद, कभी बहस में छिटाकशी, वो तो बहुत अल्पकालीन होता है, लेकिन इतने लंबे अरसे तक जिस प्रकार से उन्होंने इस सदन का मार्गदर्शन किया है, देश का मार्गदर्शन किया है, वो हमेशा हमेशा जब भी हमारे लोकतंत्र की चर्चा होगी तो कुछ माननीय सदस्यों की जो चर्चा होगी उसमें माननीय डॉक्टर मनमोहन सिंह की योगदान की चर्चा जरूर होगी।